21 जानेवारी पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। 21 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे राज्य सरकारला हा एक मोठा दिलासा आपण बघतोय। राज्य सरकारने खरं तर सर्वोच्च न्यायालयाला विनंती केलेली होती की सप्टेंबर ते जानेवारी इतका वेळ आम्हाला वाढवून दिला जावा, त्यामुळे 31 जानेवारी ते 2026 पर्यंत आता राज्य सरकारला ही मुदतवाढ देण्यात आली आहे। वेगवेगळी कारणं खरं तर देण्यात आलेली होती। माणसांची कमतरता, कर्मचाऱ्यांची कमतरता, ईव्हीएमचा मुद्दा, सणावारांचे दिवस, अशा पद्धतीची वेगवेगळी कारणं राज्य सरकारकडून देण्यात आलेली होती सुप्रीम कोर्टाला। आणि यानंतर आता निवडणुकांच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय देण्यात आलाय। 31 जानेवारी 2026 पर्यंत ही मुदतवाढ दिली गेली आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 31 जानेवारीच्या नंतर घेतल्या जातील। आताची मोठी बातमी आपण पाहतोय, राज्य सरकारला दिलासा देणारी अशी ही बातमी, कारण राज्य सरकारनं या संदर्भात आता कोर्टामध्ये विनंती केलेली होती, अर्ज केलेला होता। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी अपडेट्स देतात। सोमेश, या क्षणाची सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि 31 जानेवारी 2026 या तारखेपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका या कन्क्लूड झाल्या पाहिजेत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। आणि त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी असं देखील म्हटलं की राज्याच्या निवडणूक आयोगाने जी मागणी आहे, ज्या विषयीची त्यांना मग त्या ईव्हीएम असतील, कर्मचारी असतील, याविषयीचा फॉलोअप राज्य सरकारसोबत घ्यायचा आहे आणि राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहायचं आहे की मला कर्मचारी उपलब्ध करून द्या। त्या सगळ्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने एक डिटेल वेळापत्रकच राज्य निवडणूक आयोगाला दिलेलं आहे की तुम्ही या पर्टिक्युलर तारखेपर्यंत मुख्य सचिवांना पत्र लिहाल आणि त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांची मागणी कराल। आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने हे देखील म्हटलं की राज्य निवडणूक आयोगाकडून कुठेतरी थोडासा एक हलगर्जीपणा झाल्यासारखं दिसतंय। पूर्वी सर्वोच्च न्यायालय असं म्हणत होतं की आम्ही 4 महिन्यांमध्ये सर्व प्रकारच्या निवडणुका कन्क्लूड करण्याचे आदेश दिलेले होते आणि 4 आठवड्यात नोटिफाय करायला सांगितलं होतं। मग आता उशीर का होतोय यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले, पण त्यानंतर राज्य सरकारने सांगितलं की आम्हाला ईव्हीएम अजून यायच्या आहेत, आम्ही ईव्हीएम साठीची मागणी केलेली आहे। त्यासोबतच आम्हाला कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, मतदारसंघांची पुनर्रचना सुरू आहे, सध्या जिल्हा परिषदा त्यासोबतच महानगरपालिका, नगरपालिका यांचे वेगवेगळे प्रभाग, त्या प्रभागांचं आरक्षण याविषयी झालेली प्रक्रिया कोर्टाला सांगण्यात आली की आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे निवडणुकीची, परंतु ही प्रक्रिया इतकी मोठी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची की ती तातडीने लगेच पूर्ण होणं शक्य नाहीये आणि त्यामुळे आम्हाला थोडा कालावधी हवा आहे, अशा स्वरूपाचं राज्य सरकारने म्हटलं। त्यावर कोर्टाने असाही सवाल उपस्थित केला की तुम्हाला थेट सप्टेंबर पासून जानेवारी पर्यंतचा कालावधी का पाहिजे। त्यावर राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितलं की आमच्या ईव्हीएम नोव्हेंबरमध्ये आम्हाला मिळणार आहेत, त्यासोबत जे मनुष्यबळाची कमतरता आहे ती पूर्ण व्हायला काही वेगवेगळ्या प्रकारे कामं, पहिल्यांदा जिल्हा परिषदांची कामं स्टाफ आमचा करेल, त्यानंतर मग महानगरपालिकांची तयारी करेल, नगरपालिकांची करेल, त्यामुळे अशा दृष्टीने आम्हाला थोडा वेळ लागतोय। तर या सगळ्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विचारलं राज्य सरकारला की कोणत्या कामासाठी नेमका किती वेळ लागणार आहे। तर त्यानुसार जे राज्य सरकारने सांगितलं की ईव्हीएम यायला नोव्हेंबरपर्यंतचा महिना जाईल। त्यासोबतच राज्य सरकारने आणखीन एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे आम्हाला काम करत असताना जे आमचा